तर भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला यात टीम इंडियाचा शानदार विजय झालेला आहे। टीम इंडियाकडून पाकिस्तानचा पराभव करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यात आता टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे। खरं तर 6 विकेटने टीम इंडिया विजयी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सर्वत्र आता आनंदोत्सव साजरा करताना आता आपण इंडिया या संघाकडून खरं तर पाकिस्तानचा पराभव करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण देशात आता क्रिकेट प्रेमींकडून उत्साह साजरा करण्यात येत आहे। टीम इंडियाने शानदार विजय मिळवलेला असतानाच खरं तर टीम इंडियाकडून पाकिस्तानचा पराभव करण्यात आलेला आहे। तर हे थेट व्हिज्युअल्स आपण लोकशाहीच्या माध्यमातून पाहतोय। राज्यातल्या विविध भागातून नागपूरची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी कशा प्रकारे आतिषबाजी करत क्रिकेट प्रेमी जे आहेत ते उत्साह या ठिकाणी आपला व्यक्त करतायत आणि अतिशय जल्लोषात टीम इंडियाचा विजय यावेळी झालेला असताना आता क्रिकेट प्रेमींचा उत्साह पाहायला मिळतोय। खरं तर भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं होतं आणि त्यानंतर आता टीम इंडियाचा शानदार विजय झालेला आहे। टीम इंडियाकडून पाकिस्तानचा पराभव करण्यात आलाय। तर टीम इंडियाचा शानदार विजय झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। खरं तर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी यासोबत जोडले गेलेले आहेत क्रीडा विश्लेषक संजय दुधाणे। संजयजी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लोकशाही मराठीवर। शानदार असा विजय टीम इंडियाने प्राप्त केलेला आहे। संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं लक्ष खरं तर या सामन्याकडे लागलेलं होतं आणि आता टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे। संजयजी, शानदार विजय आणि धडाकेबाज शतक असंच या सामन्याचं वर्णन करावं लागेल, कारण की विराट कोहलीला जेव्हा आपण किंग कोहली म्हणतो तसं राजे पण आज सिद्ध झाले दुबईच्या ह्यातून आणि आगळा वेगळा विक्रम पण केलाय की 14,000 धावा केल्या। त्यापेक्षा आशिया कप असू दे, वर्ल्ड कप असू दे किंवा एक दिवसीय वर्ल्ड कप असू दे किंवा T20चा वर्ल्ड कप असू दे, पाकिस्तानच्या अगेन्स्ट शतक झळकवणारा पहिला जगातील खेळाडू म्हणून आज विराट आला। खरं तर विराटचं कौतुक करावं लागेल, कारण की पण त्याच्यापूर्वी भारताने विजयाचा पाया घातला। तो आपल्या गोलंदाजांनी कुलदीपनी भेदक गोलंदाजी केली, त्याला तितकी समर्थ साथ दिली आपल्या जडेजाने आणि त्यामुळे एक नियंत्रित धावसंख्या होती। जी 241 धावा म्हणजे खरं तर सोपा आव्हान होता, सोपा पेपर होता आणि सोपा पेपरचा खरं तर शहेनशाह कोण झालाय, या सोपा पेपरचा मानकरी कोण झालाय तो म्हणजे किंग कोहली। कोहलीचं कौतुक करावं लागेल, त्यांनी ज्या रीतीने चौकार झळकवला। मला वर्ल्ड कप मधला भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना आठवला जो पुण्यात झाला होता, असाच सामना होता। शेवटचा एक चेंडू होता आणि विराटला शतक करायचं तो वर्ल्ड कप मध्ये आणि शतक झळकवलं आणि मोठा विजय भारताला मिळवून दिला आणि भारताने पुढे अंतिम फेरीकडे कूच केली। तशीच आज सलग 2 सामने जिंकून भारतीय संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकण्याकडे आपलं दमदार पाऊल टाकलंय। खरं तर सामना जेव्हा टॉस जिंकला होता तेव्हाच भारत जिंकला होता, कारण की चेसिंग करण्यात धावाचा पल्ला गाठण्यात भारत कायम आघाडीवर असतो, ते आज सिद्ध केलं। कौतुक करावं लागेल शुभमन गिलचं। खरं तर 4 धावांचं शतक हुकलं, कारण की खरं तर शतकाचा दावेदार अर्धशतकाचा दावेदार तो होता, परंतु नंतर त्याला तितकी समर्थ साथ दिली म्हणजे श्रेयस अय्यरने। खरं तर ही जी भागीदारी होती गिल आणि कोहलीची आणि कोहली आणि श्रेयसची ती मानली पाहिजे। त्यामुळे एक सहज असा मोठा विजय भारताने मिळवला आणि तब्बल 6 गडी राखून एक दणदणीत विजय मिळून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी हातात घेण्याकडे एकदम दणदणीत विजयच म्हणावं लागेल संजयजी, कारण जसं मी आधीही सांगितलं की संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं या सामन्याकडे लक्ष होतं। धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला यात टीम इंडियाचा शानदार विजय झालेला आहे। टीम इंडियाकडून पाकिस्तानचा पराभव करण्यात आलाय। विराट कोहलीची शानदार शतकी खेळी यावेळी पाहायला मिळाली। तर वन डे क्रिकेटमध्ये विराटनं 51वे शतक केलेलं आहे। भारताचा 6 गडी राखून पाकिस्तानवर विजय आपल्याला पाहायला मिळतोय। किंग कोहलीच्या वन डे मध्ये आता एकूण 14,000 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि भारताने खरं तर 6 गडी राखत पाकिस्तानवर विजय प्राप्त केलेला आहे। विराट कोहलीची शानदार शतकी खेळी यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे।
तर टीम इंडियाकडून पाकिस्तानचा पराभव करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता क्रिकेट प्रेमींकडून एक उत्साह पाहायला मिळतोय. आपल्यासोबत या क्षणी मुंबईतून थेट भूषण शिंदे जोडले गेलेले आहेत, आमचे प्रतिनिधी. त्यांच्यासोबत काही क्रिकेट प्रेमी देखील आहेत. भूषण, काय सांगशील आता, काय उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये पाहायला मिळतोय, कारण हा शानदार असा विजय आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच मेघना, एकंदर भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला आहे. पाहू शकता सध्या मी परळमध्ये आहे आणि इकडे मोठा जल्लोष आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये अगदी भारताचा तिरंगा फडकवत कुठेतरी नाच गात एकंदर मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला इथे साजरा होताना पाहायला मिळत आहे. एकंदर ही जी मॅच होती ती दुबईमध्ये पार पडली, मात्र इथे परळमध्ये या संपूर्ण मॅचची स्क्रीनिंग जी आहे ती करण्यात आली. एकंदर क्रिकेट प्रेमींनी आता संपूर्ण मॅचचा जो आहे तो आस्वाद घेतला. आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांची आपण बातचीत करूया. दादा काय सांगाल आज पुन्हा भारताने विजय मिळवलाय. भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच झाली, कसं पाहताय या विजयाकडे? भारत जिंकणं आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. जिंकणे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. तुम्हाला कोणाची बॅटिंग आवडली जास्त? बॅटिंग विराट कोहली, श्रेयस अय्यर इज द बेस्ट बॅट्समन. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? नाही, इंडिया जिंकल्यास आम्हाला लय खुशी झाली आम्हाला खूप. आणि विराट कोहली खूप चांगले खेळले, बस अजून पुढे व्यवस्थित झालं पाहिजे. कोणाची बॅटिंग आवडली, कोणाची बॉलिंग आवडली, तू काय सांगशील? मला अरे सगळ्यात चांगला खेळला माझा आपला देश सबसे बेस्ट. अनेक इकडे दादा आहेत जर्सी घालेली इंडियाची. काय सांगाल काय जल्लोष आहे? भारत जिंकलेला आहे, काय सांगाल? आम्ही जिंकलेलो तर आहोत, पण आम्ही IIT बाबाला एकदम नाही केलेला आहे. IIT बाबाला केलेलं आहे. अशा प्रकारे क्रिकेट प्रेमी मोठा जल्लोष साजरा करत आहेत. अगदीच नेहमीच हाय व्होल्टेज असणारा हा संपूर्ण क्रिकेट मॅचचा सामना. भारत पाकिस्तान म्हटलं की ही संपूर्ण मॅच हाय व्होल्टेजच असते. मात्र निश्चित भूषण, एक वेगळाच उत्साह खरं तर क्रिकेट प्रेमींचा आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे नागपूर मधून आपल्यासोबत आता सध्या आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार देखील जोडले गेलेले आहेत आणि नागपूरमध्ये देखील क्रिकेट प्रेमी अशाच प्रकारे उत्साह हा जो आहे तो साजरा करत आहेत. ज्ञानेश्वर, काय आता त्या ठिकाणी माहोल पाहायला मिळतोय, कारण भारत विरुद्ध पाकिस्तान हा जो महामुकाबला होता, टीम इंडियाचा शानदार विजय झालेला आहे. ज्ञानेश्वर, नक्कीच टीम इंडियाचा शानदार विजय, त्याचबरोबर विराट कोहली याची जी सेंचुरी झालेली आहे त्याचा आनंद उत्साह तो क्रिकेट प्रेमी या ठिकाणी साजरा करत आहे. आता नागपूरच्या लक्ष्मी हातामध्ये तिरंगा घेऊन फटाक्याची आतिषबाजी, जणू दुसरी दिवाळी जी आहे ते उत्तरातरी नागपूरमध्ये या ठिकाणी भारतीय क्रिकेट प्रेमी जे आहे ते एकूण या ठिकाणी सेलिब्रेट करतात. आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, आज भारताचा विजय आणि सोबतच बऱ्याच दिवसापासून फॉर्म मध्ये नसलेल्या विराट कोहली त्यांनी देखील आज शतक मारलेलं आहे. सर्वात चांगलं प्रकरण हे केलेलं आहे आज विराट कोहलीनं. आणि काय इंडिया एकदम पाकिस्तान नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे ते फटाके अजूनही जे आहे ते फोडले जात आहे. नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकातील नागपूरमध्ये साजरी या पद्धतीने भारतीय टीमचा आजचा जो परफॉर्मन्स राहिलेला आहे, त्यामुळे नक्कीच जे आहे ते प्रत्येक भारतीय यांच्या भावना ज्या आहेत ते उंचावण्या गेलेल्या आहे. आणि चॅम्पियन ट्रॉफी मधील भारताचा दुसरा विजय नव्हे तर आता 2 मार्च रोजी न्यूझीलंड सोबत होणारी तिसरी सामना त्याचा हॅट्रिकचा विजयाचा संदेश देखील भारतीय खेळाडूंनी जे आहे ते आजच्या मॅचेस मधून दिलेल्या. सुरुवातीपासूनच आपण पाहायला गेलं तर भारतीय बॉलिंग असेल, पूर्ण दबदबा जे आहे ते त्यांनी पाकिस्तानच्या बॅट्समनवर ठेवला. आणि त्यानंतर भारताची बॅटिंग जर पाहिली तर सुरुवात रोहित शर्मा सुरुवात केली आहे. त्यानंतर विराट कोहली असेल, शुभमन गिल असेल यांनी जे आहे ते तारी सांभाळली. आणि त्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहलींची सेंचुरी जी आहे आजच्या विजयामध्ये महत्वाची ठरली. त्याचं सेलिब्रेशन जे आहे ते नागपूरच्या उतरत्यांमध्ये होताना आपल्याला एकूणच दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. प्रत्येक जे आहे ते या ठिकाणी एकत्र जमले, हातामध्ये तिरंगा घेऊन फटाक्याची आतिषबाजी जी आहे ते लक्ष्मीनगर चौकामध्ये नागपूरची केली आहे. आपल्यासोबत अजूनही काही फॅन्स आहेत. काय सांगाल आजचा विजय? काय आजचा विजय खूप चांगला झाला. विराट कोहलीची सेंचुरी झाली आणि खूप महत्वाचा विजय. पाकिस्तानचा पराभूत झाला, पाकिस्तान बहुतेक बाहेर झालेला आहे. नक्कीच आपल्यासोबत काही महिला क्रिकेट देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. काय सांगाल, दुसरा सलग विजय चॅम्पियन ट्रॉफीमध्ये, विशेषतः विराट कोहली जे आहे ते सेंचुरी जी आहे ते आजच्या सामन्यामध्ये केली? विराट कोहलीचं खूप सारं अभिनंदन. आणि विराट कोहलीच्याकडनं खूप लोकांना आशा होत्या यायला, त्यांनी त्या सगळ्यांच्या पूर्ण केलेल्या आहे. आणि ह्या तऱ्हेने आपण चॅम्पियन ट्रॉफी पण जिंकणार आहे.
इंडिया इंडिया. नक्कीच पाकिस्तानचा आजचा जो पराभव आहे सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंचा दबदबा जो आहे तो बॉलिंगचा असो की बॅटिंगचा असो भारतीय खेळाडूंचा राहिलेला आहे आणि आजचा विजय जणू फायनल जिंकल्यासारखा आहे. मात्र 2 मार्च रोजी आता न्यूझीलंड विरुद्ध भारत सामना असणार आहे. काय वाटतं विजयाची हॅट्रिक भारत साधू शकेल आजच्या विजयामध्ये? बिलकुल साधेल. कोण ना कोणतरी एक प्लेअर आपल्याकडनं खेळूनच, जसं आज विराट खेळला, उद्या अजून कोणी असेल छान आपला विजय कायम राहील. नक्कीच अजूनही काही खेळाडू काय सांगाल आजचं परफॉर्मन्स कसं वाटतं तुम्हाला विराट कोहली किंवा भारतीय टीम? विराट कोहलीचे रन नव्हते लागत. आज पाकिस्तान विरुद्ध सेंचुरी मारली, खूप मजा आली. मॅच एकदम मस्त वाटलं. इंडिया इंडिया. नक्कीच आपण बघू की आता ढोल ताशे नगारे जे आहेत ते उगाच नागपूरमध्ये वाजू लागलेले आहे. प्रेक्षक जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते एकूणच डान्स करताना जे दृश्य उगाच नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकामध्ये या ठिकाणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.